तर वाढदिवसाची संधी साधत आपल्या नेत्याचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करायची संधी ठाकरेंच्या शिवसेनेने पुरेपूर साधली आहे। अजित पवारांप्रमाणेच शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने देखील ठाकरेंचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करणारे अनेक बॅनर्स राज्यात वेगवेगळ्या शहरांमध्ये लावले। वाढदिवसाच्या आडून ठाकरेंकडून मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीसाठी प्रयत्न केले जात असल्याची चर्चा त्यामुळे चांगलीच रंगली आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचं गिफ्ट मिळणार का याची चर्चा सुरू झाली। कारण एकीकडे वाढदिवसानिमित्त ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय, तर दुसरीकडे राज्यभरात ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स झळकले। मुंबई, सांगली असो वा हिंगोली, प्रत्येक ठिकाणच्या शिवसैनिकांनी शुभेच्छा देताना भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला। काही पक्षामध्ये तर 3-3 नेत्यांचे बॅनर्स लागतात भावी मुख्यमंत्री म्हणून, काही ठिकाणी 4-4 नेत्यांचे लागतात। आता ती काय महायुती म्हणतात, त्यात 7 लोक मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत। माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे नेतृत्व केलं, संकट काळात राज्य आणि देश संकटात असताना त्यांनी ज्या पद्धतीने राज्य चालवलं आणि राज्याचं जीविताचं संरक्षण केलं ते लोक विसरलेले नाही। एक आश्वासक चेहरा आहे। त्यांना उद्याच्या वाढदिवसानिमित्त दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण हो या शुभेच्छा, चांगलं बोला यासाठी पण शुभेच्छा। त्यांचे बॅनर लागले शिवसेना परिसरामध्ये, भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे बॅनर आज लागलेले आहेत। भावीला काय अर्थ नसतो, कायम भावीच राहतो। ते भावीला काय नाही, आता ते विसरा म्हणा भावी, त्यांचं सरकार येऊ शकत नाही आणि उद्धव ठाकरेचं काय अस्तित्व आता वाढणार नाही, ओटी लागली। विधानसभेच्या निवडणुका 3 महिन्यांवर येऊन ठेपल्या आणि त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून समोर केलं पाहिजे अशी मागणी ही शिवसैनिकांकडून केली जाते। त्यामुळे या बॅनर्सच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर शिवसेनेकडून पुन्हा एकदा दबाव वापरण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न उपस्थित होतो। राज्यामध्ये बरेच मुख्यमंत्री झालेले आहेत, हो घातलेले आहेत। काँग्रेसचे लोकांचे वेगळे मुख्यमंत्री आहेत, उबाटाचे वेगळे आहेत, राष्ट्रवादीचे वेगळे आहेत। त्यांना एक लक्षात येत नाही की राज्याची जनता हे कधी ठीक आहे की लोकसभेच्या मध्ये एक वेगळी परिस्थिती होती, पण या निवडणुकीमध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येणार आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होणार। प्रत्येक नेत्यांनी मुख्यमंत्री व्हावं असं त्यांच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची इच्छा असते, त्याच्यात गैर काय। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त अकोल्यात शुभेच्छांचं बॅनर लावण्यात आले। सिव्हिल लाईन चौक परिसरात लावण्यात आलेले हे बॅनर अज्ञातांनी फाडले आणि त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी पोस्ट ऑफिस चौकात रास्ता रोको केला। असं आहे की महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच व्हावेत, हा मी शिवसैनिक म्हणून, शिवसेनेचा नेता म्हणून माझं भूमिका असणं वेगळं, परंतु समस्त महाराष्ट्राची भावना काय आहे ती रस्तोरस्ती दिसते, ती महाराष्ट्राच्या मनामध्ये काय आहे ते दिसतंय आणि म्हणून महाराष्ट्राच्या ज्या मनामध्ये आहे ते महाराष्ट्राला स्वीकारला हवं। ठाकरे दोनदा फक्त मंत्रालयात आलेला माणूस पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न पाहिले, ते खापरात तोड पाय म्हणून आता बाकी शब्द नाही वापरणार मी। महाविकास आघाडीमध्ये भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये जयंत पाटलांच्या रूपानं आणखी एका नावाची भर पडली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बीडमध्ये निष्ठावंतांचा मेळावा होतोय आणि या मेळाव्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे भावी मुख्यमंत्री असं बॅनर झळकल्याचं पाहायला मिळतं। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास हा प्रचंड वाढला। आगामी विधानसभा निवडणुकीतही हाच ट्रेंड बघायला मिळेल असं बोललं जातं आणि हीच संधी साधक तिन्ही पक्षांच्या कार्यकर्ते हे आपल्याच पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी सरसावले। कधी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नाना पटोले, शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाकडून जयंत पाटलांचे भावी मुख्यमंत्री असल्याचे बॅनर झळकू लागले आणि त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण होणार हे निकालावर अवलंबून असेल। श्रेयस सावंतसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।